तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म, संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीला पंचांग प्रणाम। आज बहुसंख्येने आलेले उपासक आणि उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्री। एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी का विचारलं तुम्ही विहारात आहात का म्हणून। हिटलरचं नाव तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी, आणि हिटलरचा एक मंत्री होता गोबेल्स। त्याच्या नीतीने हिटलर वागायचा। त्याची नीती अशी होती की एक खोटं 100 वेळ सांगितलं की लोकाला ते खरं वाटायला लागतं, आणि म्हणून गोबेल्सने हिटलरला सांगितलं होतं की सभा अशा वेळी अरेंज करायच्या की ज्यावेळेस लोक उपाशी असतील, आणि म्हणून हिटलरच्या सभा नेहमी 4 ते 5च्या वेळेत व्हायच्या। काय सायकोलॉजी होती याच्या पाठीमागची, तर गोबेल्सला माहित होतं की त्या सभेमध्ये काही गोष्टी खोट्या जरी बोलल्या तर प्रतिकार करण्याची शक्ती त्या उपाशी माणसात नाही। आता तुम्ही उपाशी आहात, है की नाही, आणि म्हणून आता मी काही सांगलं तर तुम्हाला काही दगड फेकून मारायला इलाज नाही। बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपण श्रेय आणि तत्वज्ञान याच्यामध्ये फारकत करतो। 2 वर्षापासून माझ्या या विहारामध्ये कंप्लीट झाले, आणि मी आटच घातले होते की माझा विहारामध्ये जर करायचं असेल तर मला पहिल्याच वर्षी दिला होता की भगवान बुद्ध त्यांचा धम्म हा बाबासाहेबात लिखित ग्रंथ वाचायचा। मी डिक्लेअर केलं होतं की बाबासाहेबाच्या त्या ग्रंथाचं विमोचन करण्याच्या पात्रतेचा मी नाहीये, परंतु जर बाबासाहेबांनी जसं आजचे व्याख्याते आहेत त्यांनी सांगितलं की बाबासाहेब पहिल्याच प्रस्तावनेमध्ये लिहून ठेवतात की माझा ग्रंथ जर तुम्हाला कळायचा असेल तर मी लिहिलेली ह्या बुद्धावरची ग्रंथाची 3 मालिका आहे ती तुम्हाला समजली पाहिजे, आणि म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की पुढच्या वर्षी तुम्हाला क्रांती आणि प्रतिक्रांती माझ्याकडनंच ऐकावं लागेल, आणि तो ग्रंथ आम्ही इथे कंप्लीट केला। किती लोकांना कळाला, किती लोकांना नाही कळाला, कळायला मार्ग नाही, पण मी नेहमी म्हणत असतो की संघ जिंकला की त्याचं श्रेय नायकांनी संघाला द्यावं, आणि संघ हारला तर त्याचं उत्तरदायित्व कॅप्टननी घ्यावं। आणि म्हणून तुम्हाला जर क्रांती आणि प्रतिक्रांती धर्म कळाला नसेल तर त्याचं उत्तरदायी मी आहे, कारण मला समजवता आला नाही असं मी गृहीत धरतो। आणि जर समजलं असेल तर तुमच्या बुद्धीला किंमत देतो, कारण तुम्ही खरोखर बुद्धिमान लोक आहे, कळायला काही तुम्हाला प्रश्न नव्हता। अशा दोन्ही नीती। आता मी तुम्हाला जसं सांगितलं, मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, कारण मी थोडासा खडूस बनतीजी आहे। व्याख्याते बोलले की भिक्षू लोकांना बाबासाहेबाचं नावही घ्यायला फुरसत नाही, चुकीचं बोलताय, कारण आम्हाला बुद्ध तोच माहिती आहे की जो बुद्ध आम्हाला बाबासाहेबांनी खांद्यावर घेऊन दाखवला। आम्हाला जगातला बुद्ध माहितीच नाही, आणि म्हणून तुमच्या माहिती करता सांगतो, आपण खूप अभ्यासू जरी असलो तरी भारतामध्ये लडाख आणि आसाम इथे बुद्ध धर्म टिकून होता, आजही आहे। सोनम वांगचुक याचं नाम ऐकलं असेल ना तुम्ही, तो बौद्धिस्ट आहे। तुमच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री बौद्धिस्ट आहे। बाबासाहेबांनी जेव्हा धम्म दीक्षा घेतली चंद्रमुनीच्या वेळेस बरोबर 4 भिक्षू अजून होते, 5 हवे होते। बाबासाहेबांनी सगळ्या कार्यकर्त्याला सांगितलं की शोधा, परंतु भिक्षू सापडला नाही। परंतु त्यावेळेसही महायान पंथाचे एक भिक्षू इथे होते, बाबासाहेबाला विचारणा झाली, बाबासाहेब नाही म्हणाले। का, तर बाबासाहेबांनी तुमच्या पुढे जो धम्म ठेवला तो जशाला तसा नाही, म्हणून बुद्ध आणि धम्म ह्या ग्रंथावरती जगात टीका झाली की बाबासाहेबांनी हा धम्म कुठून आणला। काही पत्रकारांनी विचारलं, बाबासाहेब हा नवयान आहे का तुमचा? बाबासाहेब म्हटले, म्हणा, तुम्हाला वाटलं तर तसं म्हणा। बाबासाहेबांनी स्वतः नाही सांगितलं, पण बाबासाहेब काय म्हणतात,
तुम्हाला जर म्हणायचंय हा माझा नवयान आहे तर नक्की म्हणा. आणि मग आमच्या पुढे बरेचसे प्रश्न होतात. आणि आजचा विषय आहे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान कसं करताय. गतीचा अर्थ आणि गतीची संकल्पना कुठे येते? माणसाच्या चालण्यात, गाडीच्या धावण्यात, है की नाही? गती ते पकडतात ना. आणि मग गाडी सुसाट सोडायची असेल तर पहिला नियम आहे की रोड वेडे वाकडे नसावे. धम्माला जर गती द्यायची असेल तर तुमच्या धम्माला ज्या रोडवरनं तुम्ही पळवताय त्या रोडचं निरीक्षण पहिलं करावं लागेल की तिथे स्पीड ब्रेकर आहेत का. काही काही गोष्टी आपल्या डोक्यावरनं जातात. क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ वाचतानाही मी त्यातच उदाहरण दिलं होतं की एका प्रोफेसरचा मला फोन आला आणि म्हणाला, अहो भंतीजी आता कुठे आहे हो, आता कुठे आपल्याला अनटचेबल म्हटलं जाते, आपल्याला कुठे केलं जाते. आणि म्हणून आताच्या परिप्रेक्षमध्ये तो ग्रंथ आपल्याला लागू पडतो का. मला थोडी शंका आली. म्हटलं की अनाडी असतील म्हणून मी त्यांना विचारलं काय करतात. म्हणजे मी इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक आहे. कुठला स्पीड ब्रेकर आहे आपल्याला की ज्याच्यावर बाबासाहेबांनी त्यावेळेस काही कमान ठेवली होती. आजही त्यांनी म्हटलं होतं की शिकला सवरलेला माणूसच क्रांतीची बीज पेरू शकतो, अनाडी वाहक होऊ शकतो. म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती सांगताना सगळ्यात मोठी जबाबदारी आज तुम्ही बसलेल्या लोकांवरती आहे. भिक्षू आम्ही अनाडी असो, कारण बाबासाहेबाला गरज भिक्षूची होती पण प्रशिक्षित भिक्षूची होती. मग प्रशिक्षित भिक्षू निर्माण करायचा तो आपण म्हणून होईल का. मग कोणाची जबाबदारी आहे. जेव्हा मिलिंद प्रश्न वाचताना मी नेहमी सांगत असतो की राजा मिलिंदाला का वाटलं असेल हो, हे प्रश्न मी आत्ताच विचारून ठेवावे. कारण त्या दूरदृष्टीच्या महात्म्याला माहिती होतं आता नागसेन निर्माण होणार नाहीये. आणि जर नागसेन निर्माण होणार नाही तर ह्या धम्माचं काय होईल. आणि म्हणून त्याच वेळेस तो प्रश्न विचारून ठेवतो आणि नागसेनाकडे उत्तर देऊन ठेवतो. आणि तोच ग्रंथ तुमच्या पुढे आजही वाचल्या जातो. पण ना आम्ही प्रश्नाचा अर्थ समजतो ना नागसेनाच्या उत्तराचा अर्थ समजतो. काय असतं मग, कशी गतिमान होईल आमची. गतिमान होण्याला मी जसं सांगितलं की जोपर्यंत रोड हा वेडा वाकडा नसतो, गती प्रदान करायला रोड सरळ असावा लागतो. त्याचनुसार तुमच्या धम्मक्रांतीला जर गतिमान करायचं असेल तर तिचं तत्वज्ञान कुठल्या लेवलचं आहे. 100 वर्ष झाले. आज योगायोग बघा, महात्मा गांधीचा जन्मदिवस आहे. RSSचा 100वा वर्धापन दिन आहे. आणि आज तुमच्यावालाही आता तुम्ही त्याला आपल्या ह्याच्यात पण एवढ्या काही भानगडी करून ठेवल्यात की त्याला अनुप्रवर्तन म्हणायचं, 14 ऑक्टोबर पाळायचं का दसरा पाळायचं. आणि हे सगळे बुद्धिभेद करणारे कोण आहात तुम्ही बुद्धिमान लोक. माझा आक्षेप आहे सगळ्यावरती. कोण करतात, तुम्ही लोक करतात. आणि ही मी सांगितलं की प्रतिक्रांतीला एका खिडकीच्या झरोक्यातून दिलेली एंट्री असते. ती एंट्री आमच्या लक्षातही येत नाही. परंतु ह्या एंट्री असतात की 14 ऑक्टोबरला दिवस पाळायचा की दसऱ्याच्या दिवशी पाळायचं आहे की नाही. आता तुम्ही इथं बसलेल्या त्या सगळ्यांच्या डोक्यात ती असेल. आणि इथे आम्ही प्रतिक्रांतीला शिरकाव दिलेला असतो. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेला तुम्ही चैत्यभूमीला जाता, तिथल्या पैशाचे गाठोडे कोर्टात जातात. मुक्ती कोण पथे याचा जो उल्लेख केला की नाही त्याने, मुक्ती कोण पथे म्हणजे बाबासाहेबांचा जास्त फोकस तुम्हाला आर्थिक उन्नतीचा आहे. समाज आर्थिक उन्नत झाल्याशिवाय तुम्ही क्रांती किंवा समाज रचना घडवू शकत नाहीये. तेच बुद्धांनी सांगितलं, बहुजन हिताय बहुजन सुखाय. बहुजनाच्या हिता सुखा करता चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय अर्थाय. हे शेवटचं वाक्य सांगत नाहीये. त्याच्या बहुजनाचं हित सुख कशात आहे. त्याला काय निष्ठोक व्यक्तीने शरण म्हणायला लावायचं का. त्याचं हित हे भौतिक याच्यात आहे. आणि जेव्हा तो भौतिक
जीवनात संपन्न होईल तेव्हा तो तुमच्या अध्यात्म जीवनाला हातभार लावेल. म्हणून म्हणतात की उपाशी पोटी हरिभजन चांगलं वाटत नाही. आहेत ना दोष आमच्यामध्येही आहेत, नाही असं नाही. का दोष आहेत आमच्यामध्ये? की मुलगा मराठीच्या शाळेत टाकायचा आणि त्याला एबीसीडी बोलायचं, येईल का? नाही येणार ना. त्याला इंग्लिश शाळेत घालावं लागेल. आणि म्हणून आज जसं विहार भरलेलं आहे तसं रोज नसेल भरलेलं. मी आल्यावर निरीक्षण करत होतो. आज कमीत कमी 15 ते 20 जणांनी असे हात मिळवले एकमेकाला की मला वाटतं ते दुष्काळाच्या नंतर आजच भेटले. काय अर्थ आहे त्याचा? सूक्ष्म अर्थ आहे त्याच्या पाठीमागला. केवढा हर्ष झाला तुम्हाला, कारण कितीतरी दिवसांनी भेटला, जय भीम म्हटला, एवढा चेहऱ्यावर हर्ष उल्हास होता. भेटाना पौर्णिमेला, भेटाना उपोषदाला. तेवढं भेटणं ही तुमच्या बाहेरच्या जगाकरता तुमची शक्ती आहे. आणि हेच आम्ही विसरलो. जर हे भेटणं विसरलो असेल तर मग मात्र बाबासाहेबांची धम्मक्रांती गतिमान करू, मग आम्ही ढोंगी आहोत. मान्य केलं पाहिजे. वेळ नाही याला कारण म्हणता येत नाही. तुकाराम म्हणतात असाध्याशी साध्य कराया सायस करणे अभ्यास तुका म्हणे. बिना अभ्यासाचं, बिना भेटल्याचं तुम्हाला काही साध्य होणार नाही. आणि मग नुसतंच आम्ही गाथा म्हटल्या. भिक्षू लोकांचं काम काय? हल्लीच्या मी नेहमी प्रवचनच सांगत असतो. आमच्या भिक्षू संघात माझा खूप लोकांना राग येतो आणि मी काय उन्हाळ पोरासारखं त्यांच्याकडे लक्ष देत नाही. कारण काय होतं, आम्ही नुसत्या गाथा म्हणतो. आमचे कार्यक्रम काय झाले, कोणाच्या तरी वाढदिवसाला जायचं, साहेबांनी बंगला बांधलाय तिथे जायचं, कारण साहेबाकडून मोठं दान भेटणार आहे. मग साहेबाचा बाप मेला की त्याला जायचं. हे कामं नाही आहेत भिक्षित, परंतु हे कामं तुम्ही दिली आम्हाला, आहे की नाही? मंदिरामध्ये बुद्धाच्या काळामध्ये जाणारा उपासक बुद्धाला प्रश्न विचारत होता, तुमच्यातले किती लोक जातात? तुमच्यातले किती जाऊन त्या भिक्षूला धम्म विचारतात आणि परत सांगता तुम्ही की धम्म आम्हाला सांगत नाही? कसे सांगतील? बाबासाहेबांचं आम्ही ऐकत नाही. यांनी सांगितलं बाबासाहेबाला काय म्हणा, धम्म गुरु म्हणा. ते आहेतच, बोधिसत्व आहे. दिली हो त्यांना पदवी दिली, त्यांनी स्वीकारली. ते बोधिसत्व आहे. बोधिसत्व हे समलेवल असतात बुद्धाच्या. एका अर्थाने बुद्धापेक्षाही मोठा त्याग असतो, कारण अरहंत निर्वाण पद मिळणारं बोधिसत्व नाकारतात. ही बोधिसत्वाची संकल्पना आहे. त्या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं 24 ऑक्टोबर 1956 त्या श्रावस्तीमध्ये की जिथे भगवान बुद्धाने पहिलं प्रवचन केलं. बाबासाहेब तिथे शेवटचं प्रवचन करतात आणि सांगतात पूर्वाश्रमीच्या महाराजांना, तुम्हाला बौद्ध केलंय, कमीत कमी रविवारच्या दिवशी तरी विहारात जा. आम्ही त्यांना गुरु म्हणायचं नाही, पण आमच्या आज्यानी, बापानी, नातवानी, बाप मात्र त्यांना केलं, आहे की नाही? म्हणतो ना बाबासाहेब आमचे बाप आहे, त्या बापाचं काही आम्ही ऐकत. मग बाप म्हणायची तरी लायकी आहे का आमच्यामध्ये? गुरु तर खूप मोठं झालं. गुरु म्हणून जर बाबासाहेबाला स्वीकारलं असतं ना, तर ह्या देशाची अमेरिका कधीच झाली असती. नाही स्वीकारलं आम्ही. कारण का, आता सांगता सांगता परत ते बोलले आम्हाला दलित म्हणतात. बौद्ध कुठेच नाहीत हो तुम्ही. भारताची घोषणा बी असताना काय म्हणतात, हिंदू, शीख, ईसाई, मुस्लिम सग भाई भाई. बौद्धाचा कुठे पत्ताच नाही. आणि तुम्हाला ही लाज वाटत नाही का? बाबासाहेबांनी जेव्हा घटना बनवली, जेव्हा प्रिएम्बल बनवता आलं, तेव्हा 3च वाक्य टाकली होती, स्वातंत्र्य, समता आणि न्याय. बाबासाहेब म्हणे सक्सेस नाही होणार तुम्ही, इथं फॅटर्निटी टाकावं लागेल तुम्हाला, बंधुता. जोपर्यंत ह्या तिन्ही गोष्टीला काही अर्थ नाही, जोपर्यंत तुमच्यामध्ये बंधुता निर्माण होत नाही. आणि त्या बंधुता निर्माण करण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर दिली होती बाबासाहेबांनी. आम्ही ती तर पाळलीच नाही, परंतु नोकरीला लागलेल्या भावाने अनाडी भावाकडे दुर्लक्ष केलं. आज कितीतरी आहेत तसे.
शेती नव्हती आमच्याकडे. मग आम्ही ऐकलं तरी काय बाबासाहेबाचं. आणि म्हणून दुसरं, जर तुमची ही गतिमान करायची असेल तर त्याला प्रेमाचा लागतो एक. बाबासाहेब एकटे एकटे म्हणता हो तुम्ही, बाबासाहेब एकटे नव्हते हो. तुमचा माझा अनाडी पुरखा होता त्यांच्या बरोबर, आणि तोही निष्ठेने उभा होता. बाबासाहेबाला एकटं पडू दिलं नाही माझ्या अनाडी बापदाद्यांनी. आणि म्हणून बाबासाहेब ते ऋणही मानतात की मला अभिमान वाटतो मी महार जातीत जन्माला आलो. कारण महार जाती इमानदार आहे. राग येईल तुम्हाला, आमचे DNA चेक करायची वेळ आली का? तरी राग नाही येत आम्हाला. बाबासाहेबाला अभिमान आहे त्या जातीत जन्माला येण्याचा. त्या वेळच्या अनाडी जातीला बाबासाहेब अभिमानाने स्वीकारतात. आज आमच्यामध्ये लाखो डॉक्टर आहेत, लाखो इंजिनियर आहेत, लाखो वकील आहेत. काय झालंय आमच्या समाजात? कशा करता करायचं आहे आम्हाला? भारत बौद्धमय करायचा होता. बाबासाहेबाला का करायचा होता? काय गरज होती? दिल्या होत्या ना सवलती तुम्हाला महाराजांना. आजही तुम्ही सुटाबुटा काय, तुमच्याही अंगावर सोनं नाणं आहे. कोणामुळे? बाबासाहेबाच्या त्या गोष्टीला. आणि मग बाबासाहेबाला का वेळ लागलं होतं का? कारण ते प्रेरनेता होते. तसा प्रेरनेता आजपर्यंत जन्माला याला नाही. आणि म्हणून आमच्या ह्या गाडीची गती मंदावलेली. मी बऱ्याचशा भाषणात सांगितले, कारण तुम्ही लोक ऐकता. साकेत बुद्धाराव या आपण प्रत्येक जण सांगतो बाबासाहेब बोलले, हा गाडा मी इथपर्यंत आणला, शक्य झालं तर न्या पुढे, पण मागे काही जाऊ देऊ नका. त्या गाड्यात काय होतं ते कोणी अजून सांगतच नाही. जेव्हा त्या गाड्यातल्या किमती वस्तू तुम्हाला कळतील ना, आणि त्या किमती वस्तू गाडा आणि तिथेच ठेवलाय, पण त्या किमती वस्तू उचलून फेकू दिल्यात, हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा मात्र तुमच्या DNA मधला महार आणि आताचा बुद्ध जागृत झाल्याशिवाय राहणार. काय होतं हो त्या गाड्यात? त्या गाड्यात बुद्ध धर्म स्वीकारायच्या अगोदर 1954 निर्माण केलेली भारतीय बौद्ध महासभा होती. काय स्थिती आहे? राग येऊ द्या, नाकारू द्या, 4 बौद्ध महासभा आहेत का माहिती तुम्हाला? आमची कर्तव्य काय? का होऊ दिले आम्ही त्या निर्माण? हकारे निर्माण करा बाबासाहेब म्हटले होते. मोक्याच्या जागा काबीज करा. कारण का? हकारा हा वरती असतो, वर येऊन खालच्याच निरीक्षण करता येतो. आमचा वरती जाऊन बसला, पण वरत्यानं वरचीच पाहिलं. लक्षात नाही येणार तुमच्या. आई एक झाला आणि बामणाची बोरगी पटकावली आहे की नाही? खाली पाहायला सांगितलं होतं ना बाबासाहेबांनी. लाल दिव्याची गाडी घेऊन झोपडपट्टीत जा, एका त्यावेळेसच्या कलेक्टरला सांगितलं होतं बाबासाहेबांनी. आम्ही मात्र त्या हकाऱ्यावर बसलो आणि वर बघत बसलो. यातले कितीतरी तुम्ही हकाऱ्या. काय होईल मग आमचं? क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या ग्रंथाचं बाबासाहेब का वाचायला सांगतात? तर त्यातलं एवढं दहात वास्तव आहे, आणि बाबासाहेब ते तुमच्या पुढे सांगतात. का नाही कळणार तुम्हाला? किती जणांना मार्की माहिती याच्यात नसणार ना. गावातला बैल तुम्ही ओढलाय का? नाही ओढला. प्रतिक्रांती वाचाल तेव्हा कळेल. माझ्या पंजानी ओढलेला आहे. त्या बैलाचं मटण खाल्लेलं आहे, मेलेल्या. जिवंत बैलाचं नाही, मेलेल्या. कारण ती परिस्थिती होती. क्रांती आणि प्रतिक्रांती बाबासाहेब त्याच्या करता लिहितात की पुढे ती गत तुझ्या नातवावर येणार आहे. तुम्ही नाही, तुम्हाला काही भोगावं लागणार नाही. आणि म्हणून तुम्ही सुख वस्तू झाला. बाबासाहेबाचे ऋण आम्ही विसरलो. कारण का? आम्ही सुख वस्तू झालो. आम्हाला आता आमच्या पिढीची गरज नाही. परंतु तो मोहन भागवत 85 वर्षाचा आहे, हिंदू राष्ट्र करण्याकरता तळमळतोय. आजही शस्त्रपूजन आहे त्याचं. कशा करता येते शस्त्रपूजन? तुम्हाला घाबरवण्याकरता. आमच्याकडे ही हत्यार आहे. त्यांचे उपांग निर्माण करता करता त्यांचं एक उपांग आहे, पूर्वाश्रमीचे सैनिक यांची एक संघटना आहे. माहिती आहे का तुम्हाला? आमचं समता सैनिक दलाची आम्ही अशी वाट लावून टाकली. ते काय म्हणतात, 1924 ला स्थापन केलेलं आहे बाबासाहेबांनी. 1925 ला RSS आहे. किती दूरदृष्टीचे होते. तुमच्या संरक्षणाकरता जी संस्था बाबासाहेबांनी निर्माण केली, ती संस्थाही आम्ही सांभाळू नाही शकलो.
तुमच्या शिक्षणाची भूक भागावी म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटी काढली. काय काय करता आहे तिच्यात? ऐकू नाही, एक गायकवाड एकीकडे बोलतो, आनंदराव दुसरीकडे, बाळासाहेब तिसरीकडे. आणि त्या सोसायटी तुमच्या माहिती करता सांगतो, हे मराठवाडा युनिव्हर्सिटीची पहिलं कॉलेज, इथे युनिव्हर्सिटी नव्हती. पहिलं काय निघालं इथं? मिलिंद कॉलेज निघालं. ते उस्मानिया युनिव्हर्सिटीला अटॅच होतं. बाबासाहेबांनी सगळ्यात अगोदर ही गंगा आणली आणि त्यांच्या मार्फत मराठवाडा युनिव्हर्सिटी निर्माण केली. पहिले कुलगुरू आरपीनाथ. आहे का माहिती तुम्हाला? इतिहास नाही. पहिले 3 कुलगुरू तुमच्या मिलिंद कॉलेज आणि आंबेडकर कॉलेजने दिले. एवढे बुद्धिमान लोक होते तुम्ही. परत परत मी म्हणतो, काय झालंय आम्हाला? त्या भिक्षूकडे बघायचं. भिक्षू तसेच ज्याच्यावरती जबाबदाऱ्या दिल्या त्या फक्त खाली वंदनेत आल्या. आणि म्हणून परत तुकाराम महाराजाचा एक अभंग मला आठवतो, पाठांतर निस्तच करण्यात काही अर्थ आहे का? नाही. निस्तच पाठांतर करशील तर घोकून घोकून मरशी, तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात नुसतं पाठांतर करून फायदा नाही. म्हणून माहिती नाही का आम्हाला, पानाती पाता वेर मलिन बाई वा मारते, है ना? अर्थच नाही कळला ना मला. अर्थाविना पाठांतर, तुकाराम महाराज आहे, अर्थाविना पाठांतर करशी भोकून भोकून मरशी तुका. ह्या गोष्टी आहेत आमच्याकडे. आम्ही इव्हेंट म्हणून येतो. आजही आपण इव्हेंट म्हणूनच आला. ज्या 2 बायांचा सत्कार केला ना, पुढच्या वर्षी भांडा, सगळ्याच्या शेवटी आमचा का, अगोदर करायला पाहिजे. कारण आजही विहारामध्ये जर गेला तर आज महिला त्या धम्माला करते. आम्हाला काय सांगितलं, 18 वर्ष दीक्षा द्या. अवसर इथं यायलाच तयार नाहीत ते, आणि बाप आणायला तयार नाहीये. कसं होईल? कितीचे आहेत बघा बरं, याच्यात एक बी 50च्या खालचं नाही. जेव्हा आम्हाला दुसऱ्याच्या खांद्यावर जबाबदाऱ्या टाकायचं, कारण हे कुणी केलं होतं? RSS ला माहिती आहे. आणि म्हणून RSSच्या संस्कार शिबिरामध्ये सरस्वती विद्या मंदिर निघतात, कॉलेजेस नाही. कारण ते सरस्वती विद्या मंदिर पुऱ्या भारतामध्ये आहे आणि त्या बाळाला प्रशिक्षित करतात. ते आम्ही आमच्या पोराला म्हणते, जाऊ दे, मी जाऊन येतो विहारात, तू तुझं बघ जरा. ते मी त्याला सांगायला पाहिजे. कारण पोराला धम्म सांगणं, मी जसं सांगतो तशी बापाची नैतिक जबाबदारी आहे. आणि यालाच माहिती नाही, कसं होणार आहे? म्हणून सांगितलं की प्रणेता नसेल. बाबासाहेब तिसरी गोष्ट सांगतात की तुमचं संघटन मजबूत पाहिजे, तेव्हा परिवर्तनाची लढाई लढता येते. आहे का आमचं संघटन? ह्या गाड्यातल्या सगळ्याच गोष्टी उचकटल्या की आम्ही. भारतीय बौद्ध महा फेकून दिली. बाबासाहेब जिवंत असताना पुऱ्या भारतामधून 6 खासदार निवडून यायचे. आता डिपॉझिट वाचवणं मुश्किल आहे हो तुमचं. तेव्हा मतदानाचा अधिकारही सर्वांना नव्हता. आणि त्यावेळेस आमचे अनाडी बापदादे बाबासाहेबाला साथ देत होते. 6 खासदार आणि पंजाब आणि आंध्रपर्यंत आमदार निवडून येत होते. ही राजकीय चळवळ होती बाबासाहेबांची. आता आम्ही काय केलं त्याचं? त्या गाड्यातले सगळे उचकटून तर टाकले, पण ज्याला आम्ही रिपब्लिकन स्वतंत्र म्हणतो, जन्मताच आम्ही स्वतंत्र आहोत, त्या रिपब्लिकन पार्टीचे आम्ही 40 केल्या. ठेवलं का त्या गाड्यात तिला? आणि मग जर संघटन मजबूत नसेल तर बाबासाहेबांची परिवर्तनाची चळवळ आम्ही कुठे नेऊन सोडू? मग ज्याला जसं सुचतं तसं. भिक्षूला काय विचारायला? भिक्षूलाही वाटतं ना, मरू देत ना बाबा, काय करायचंय, माझ्या पोटाची सोय झाली बस झालं, मग जातो वाढदिवसाच्या कार्यक्रमाला. आणि म्हणून सांगितलं की जोपर्यंत तुम्ही राजा मिलिंद तयार होणार नाही तोपर्यंत तुम्हाला नागसेन भेटणार नाही. अपेक्षा करू नका, तुम्हाला व्हावं लागेल राजा मिलिंद. आणि ही भूमी तयार करावी लागेल. आणि जोपर्यंत ही भूमी तयार करणार नाही त्याच्याकरता जर धम्म वाढवायचा असेल तर राजकीय संरक्षणाची गरज असते. बुद्ध अस्तित्वात असताना 40 वर्ष फिरले. धम्म सांगत किती वर्ष फिरले? 40 वर्ष. ज्यांना पूर्ण बोधी प्राप्त आहे.
जगातलं पूर्ण ज्ञान ज्या विद्यापीठात आहे ते विद्यापीठ 40 वर्ष फिरलं, पण जम्बूद्वीपाच्या बाहेर धर्म एक युपीच्या साईडला सोडला तर गेला नाही. परंतु तो सम्राट अशोक जेव्हा बुद्ध धर्माला संरक्षण देतो तो जगामध्येच पेळ. आणि म्हणून कधी कधी मला पर्टिक्युलरली कधी कधी भंतेजी नकाव राजकारण सांगू, तुमचं काम नाही. अरे बाबा मग तुझं तू कर ना, मी नंतर सांगेन. तुम्हीही करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही. बाबासाहेबांनी सांगितलं, कारण बाबासाहेब राजकीय होते. आणि परत तुम्ही म्हणता की भिक्षू बाबासाहेबांचं नाव नाही घेत. बाबासाहेबांनी राजकारण करायला सांगितलं आहे. भिक्षूंनी राजकारण करू नये, पण राजकारण सांगावं ना, राजकारण सांगावं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते ते सर्वाशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल. ते बाकीचे काय म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते संस्कृतात लपवावे, अज्ञानी करून सोडावे सकल. याला क्रांती प्रतिक्रांती म्हणतात. मग आम्ही काय केलं, आमच्यातले बुद्धिवादी आहेत की नाही ते तुम्ही विश्लेषण करा, पण आमच्यातले बुद्धवादी ऐन वेळेला जागृत होतात आणि तुमचा बुद्धभ्रष्ट ते नाही करत. हो बुद्धभ्रष्ट तुमच्या जे कॉपी आहे त्यांना फक्त ते बघतात, करतायत ना, खेळतायत ना, कुस्ती खेळू दे ना, बघतायत ते फक्त. खाली लढायला तुमच्यातलेच आहे. प्रवीण गायकवाडला थापड मारणारा तो मराठाच आहे. तुमच्या भारतीय बौद्ध महासभेला विरोध करणारा मोहन भागवत नाहीये, त्याला गरजच नाहीये. तुमच्यात भरपूर निर्माण झाले. ही निर्माण होणारी पिल्लावळ, हिच्यावरती तणनाशक कसं मारायचं हे आता आम्हाला कळलं पाहिजे. तणनाशक म्हणून काय हँड्रेड टाकून मारायचे नाही, परंतु ते समाप्त करता आले पाहिजे. आणि बुद्ध सांगतात की वैरानी वैर समत नाही. बुद्ध पदातली ती गाथा आहे, त्याला प्रेमाने जिंकावं लागेल. त्या प्रेमाने जिंकण्याकरता आम्हाला अनुसरण करणारा शिस्तप्रिय समाज घडवावा लागेल, वेळ लागेल. परंतु आज ह्या बसलेल्या सभेमध्ये 10% जरी निर्माण झाले तरी खूप काही होऊ शकतं. म्हणून मी ह्या साकेत बुद्ध विहाराला खरोखर किंमत देतो. ते मुंगीच्या पायानी का होत नाही, त्या चालीना का होत नाही, परंतु जिद्दीने करताय. तुमच्या समाजाला लागलेला रोग आहे दुहीचा, तो मिटला पाहिजे. कोणीतरी बघा, मी नेहमी सांगतो, मारवाडी आणि जैनामध्ये तुम्हाला गरीब माणूस दिसणार नाही. त्यांच्यात भांडणं होत नाहीत का, कडाक्याचे होतात, त्यांचे कोर्ट केसेस आहे. परंतु समाज म्हणून तो आपली भांडणं विसरतो. आम्ही नाही. आम्ही कांबळ्याचं दुकान जर माझ्या घरा शेजारी असेल ना तर ते ओलांडून पुढच्या दुकानात जात. कारण का म्हणतो, या कांबळेजवळ जास्त पैसा आला की अजय बिल नाही. ही मानसिकता आहे आमच्यावर. भिक्षुनी आपल्या जबाबदाऱ्या नाही ओळखल्या. म्हणून आम्हाला जागतिक बुद्ध नाही सांगायचा, आम्हाला बाबासाहेबांनी जो बुद्ध दाखवलाय तो बुद्ध सांगायचा आहे. मी का उदाहरण दिलं तुम्हाला सोनम वांगचुकचं, कारण महायानी पंथामध्ये तो धम्म एवढा लीन झाला आणि हिंदू धर्म कधी अस्तित्वात आला त्यांना कळलंच नाही. आत्ताचा हिंदू धर्म नाहीये, तो तुमची महायान शाखा आहे. कारण महायान शाखेने एवढा लेवलला वर नेऊन ठेवलं, त्याचा हिंदू धर्म कधी निर्माण झाला हा कळला नाही. खूप मोठा संशोधनाचा विषय आहे, कधीतरी सांगू आपण त्याला प्रवचनातून. मध्ये ऐकत चला, मी करतो. मला माझ्या बुद्धीला जेवढं पटतंय, माझ्या बुद्धीला जेवढा मला बुद्ध कळला तेवढा सांगण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो. आणि म्हणून अनुशासनप्रिय समाज, निष्ठावान समाज, श्रद्धावान समाज, समतावान समाज, बाबासाहेबाला अपेक्षित असणारा एका रेषेतला समाज जोपर्यंत आम्ही घडवणार नाही तोपर्यंत मात्र इमले बांधून फायदा नाही. कारण तो समाज घडवण्याकरता आत्ताच्या बुद्धिवंतांनी आपली बुद्धी जरूर पणाला लावावी. पैशावाल्यांनी जरूर तो पैसा धम्म कार्याकरता द्यावा. म्हणून बाबासाहेब बोलले होते. बाबासाहेब वेडे होते का? जगातला 3 नंबरचा विद्वान माणूस
शेवटच्या क्षणाला सांगतो की माझं राहिलेलं आयुष्य आता मी धम्मा करता वेचील. बाबासाहेबांचे इशारेच आम्ही लक्षात नाही घेतले, कारण बाबासाहेबाला माहिती होतं ही भूमी तयार केल्याशिवाय होणार नाही. आमचे विद्वान लोक सांगतात बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करून टाकला. हा झेंड्यावर घातलं म्हणे अशोक, राष्ट्रपतीच्या मागं लिहिलं म्हणे सत्यमेव जयते. कारण आम्ही काय आहेत, कामचोर. आम्ही बाबासाहेबावरती ढकलून आम्ही शांत व्हायला बघतो, आमची जबाबदारी ओळखायला बघत नाही. आणि म्हणून निर्वाणीचा इशारा देतो, ज्या विहारामध्ये बसला त्या विहाराचं महादेवाचं मंदिर व्हायला वेळ लागणार नाही. त्यावेळेस तर बुद्धाच्या काळात डोंगरात कोरलेल्या मूर्ती त्यांनी तोडला, हिला उचलायला किती वेळ लागणार. डोंगरातल्या मूर्ती तोडल्या त्यांनी, त्याला महादेव बनवला, बालाजी बनवला, सोमनाथ बनवला, जगन्नाथ बनवला. आता तर तुमच्या मूर्ती नुसत्या ठेवलेल्या आहे. आजूबाजूला 50 घरं त्यांना विकत घेऊ द्या, महादेव येतोय त्या. ही निर्वाणीचा इशारा आहे. तुम्हाला परत सांगितलं की का करायचं हे सगळं, काय फायदा आहे कायच्या पाठीमागे. आणि त्याच्याकरता क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ वाचला पाहिजे. वाचायला वेळ नाही तर निदान ऐकला पाहिजे, आणि मग तेव्हा आम्हाला त्या गोष्टी कळतील. उपाशी पोटी आहात म्हणून तुम्ही काही दगड मारत नाही याची मला पूर्ण जाण आहे, पण आता मी काही तुमचा अंत पाहणार नाही. आज सांगितलेल्या व्याख्यात्यांनी माझ्या तोडक्या मोडक्या धम्मदेशनेने जर काही डोक्यात प्रकाश पडणार असेल तर आम्ही आमचं परम भाग्य समजू आणि आजची देशना इथे समाप्त करू. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानु धम्मानु संघानु भावे सदा स्वस्ति भवन्तु.